काल जेव्हा भारताने 213 रन काढल्या तेव्हा कुठेतरी असं वाटत होतं की इंडिया ही मॅच सहज जिंकेल, परंतु जेव्हा श्रीलंकेच्या 140 रनवर फक्त एक विकेट होता ते बघून असं कुठेतरी वाटत आहे की हा मॅच जिंकणं सोपं नाही. जिंकणं तर सोडा, जवळपास हा मॅच आपल्या हातातून गेलेला आहे असं कुठेतरी वाटत होतं. आणि गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादवच्या करिअरची सुरुवात किंवा कॅप्टन आणि कोच म्हणून जी सुरुवात झालेली आहे करिअरची ती कुठेतरी पराभवाने होईल असंच वाटत होतं. परंतु त्यानंतर जर खरा मॅच कोणी पलटवला असेल तर तो पलटवला अक्षर पटेलनं. अक्षर पटेलनं जी 15वी ओव्हर टाकली आणि त्यामध्ये जे 2 विकेट घेतले त्याच ठिकाणाहून खरा मॅच पलटलाय असं म्हणू शकता. नाहीतर 140 वर 1 रन असताना असं कुणालाही वाटलं नसेल की आता इंडिया मॅच जिंकू शकते. काल खरंच श्रीलंकेनं पण खूपच चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे, कारण इंडिया सारख्या टीम समोर म्हणजेच आता ही कोरच टीम आहे, यामध्ये काही नवीन प्लेअर नाही. जी ओरिजिनल टीम इंडिया भविष्यामध्ये दिसणार आहे तीच जवळपास सगळी टीम होती. असं असताना सुद्धा श्रीलंकेनं टफ फाईट दिली. परंतु एक टिपिकल कोलॅप्स ज्या प्रकारे म्हणतो आपण दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडिजचा अनेक वेळेस बघितलेला आहे त्याच प्रकारे श्रीलंकेचा काल कोलॅप्स झाला. जर कोलॅप्स झाला नसता तर कालचा मॅच श्रीलंकेनं सहजरित्या जिंकला असता. ज्या टीमचा 140 वर फक्त 1 विकेट आहे त्या टीमचे पुढच्या अवघ्या 32 रन मध्ये जवळपास 9 विकेट पडतात. तर हे टिपिकल कोलॅप्स टाईप आपण म्हणू शकतो. आणि जेव्हा अशा प्रकारची टीम परफॉर्मन्स करत असते एक प्रकारे ती चोकर्स मध्ये समजले जाते, कारण भरोसा काहीच देता येत नाही. अशा इनिंग बऱ्याच वेळेस आपल्याला वेस्ट इंडिज आणि आफ्रिकेच्या बघायला मिळतात आणि त्याचमुळे त्यांना चोकर्स मानलं जातं. अक्षर पटेलच्या 2 विकेट पासून पलटलेली मॅच त्यानंतर जर खरं कोणी मॅच मध्ये रंगत आणली असेल तर ती होती रियान परागने. आता रियान पराग कालच्या मॅच मध्ये आपण म्हणू शकतो एक गिफ्ट भेटलेलं आहे, कारण रियान परागनं ज्यावेळेस बॅटिंग करताना फक्त 7च रन काढल्या तेव्हा अनेक जणांनी टीका तेव्हा चालू करायला सुरुवात केली की रियान परागला काय म्हणून घेतलं असेल, कारण त्याचा झिम्बाब्वे दौरा पण चांगला गेला नव्हता. परंतु बॉलिंग करून त्यानं काल सगळ्यांनाच इम्प्रेस केलं आणि 3 विकेट घेतले, ते पण फक्त 8 बॉलमध्ये 3 विकेट घेतलेले आहेत. तुम्हीच विचार करा काल रियान परागनं काय चमत्कार केलेला आहे. आणि त्याच्या ह्याच परफॉर्मन्सकडे बघून बऱ्याच जणांना असं वाटत आहे की गौतम गंभीर त्याला सुनील नारायण सारखं घडवेल, म्हणजेच बॉलिंग पण आणि बॅटिंग पण आणि दोन्ही मध्ये पण एक्स्ट्रा ऑर्डिनरी. म्हणजे काल आपल्याला रियान परागचं पण एक गिफ्ट भेटलं असं म्हणू शकतं. जर त्याचा असाच परफॉर्मन्स राहिला तर तो टीम इंडियामध्ये परमनंट होऊ शकतो. त्यानंतर सूर्यकुमार यादव पहिल्याच मॅच मध्ये 50 आणि ते पण मॅन ऑफ द मॅच मिळाला आणि तो बी 16वा. म्हणजेच विराट कोहलीला बी आतापर्यंत 16च मॅन ऑफ द मॅच भेटलेत आणि आता सूर्यकुमार यादवला पण. म्हणजेच एक प्रकारे सूर्यकुमार यादवनं आता विराट कोहलीला मागे टाकलेला आहे, कारण सूर्यकुमार यादवच्या इनिंग्स कमी आहेत. भविष्यामध्ये तर तो पुढे जाईलच, परंतु आता हायेस्ट 50 जर T20 मध्ये कोणाच्या असतील तर त्या आहेत सूर्यकुमार यादवच्या. तर ओव्हरऑल बघायला गेलं तर काल सर्वच टीमनं चांगलाच परफॉर्मन्स दिलेला आहे. शुभमन गिलनं पण 16 बॉलमध्ये 34 रन काढलेले आहेत. रिषभ पंतनं पण 49 रन काढलेले आहेत. तर ओव्हरऑल काल चांगला परफॉर्मन्स दिला. फक्त सरप्राईज गिफ्ट जे भेटलं ते आपण रियान परागचं म्हणू शकतो. तर अशा प्रकारची हायलाईट होती मॅचची. परंतु सगळ्यात महत्वाचं ऍज अ हेड कोच म्हणून गौतम गंभीर आणि ऍज अ कॅप्टन म्हणून सूर्यकुमार यादवला कालचा मॅच जिंकणं खूपच गरजेचं होतं. परंतु एक वेळ असं वाटलं होतं की हा मॅच हरवू शकतो, पण तरी पण गौतम गंभीरने जे चमत्कार करून ठेवले होते त्यामुळेच कालचा मॅच जिंकला, जसं की रियान पराग आणि अक्षर पटेल.